धरणी उवाच नमस्ते देवदेवेश वराह वदनाच्युत क्षीरसागरसंकाश वज्रशृंग महाभुज। आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू। धरणी उवाच, धरणी म्हणाली, धरणी म्हणजे पृथ्वी। आपल्याला ह्या वराह अवताराची कथा निश्चित माहिती असेलच। रसातळाला गेलेल्या धरणीला उचलून वराहांनी वर आणलेली आहे। आपल्या दाढांवर आणि आपल्या प्रचंड अशा सुळ्यांवर ठेवून ती रसातळाला गेलेली पृथ्वी वराह भगवानांनी उचलून वर आणली आणि त्यावेळी धरणी माता म्हणजेच पृथ्वी माता त्यांची स्तुती करते, म्हणून म्हटले धरणी उवाच। हे देवदेवेश, नमस्ते। देवांचे देव असलेल्या अशा भगवान महाविष्णूंना मी नमस्कार करते, असं धरणी म्हणते। कसे आहेत ते तर वराह वदन अच्युत, ज्यांचं वदन वराहाप्रमाणे आहे, म्हणजेच वराह अवतार धारण केलेल्या या भगवानांना मी नमस्कार करते। आणि अच्युत असा शब्द प्रयोग केलेला। अच्युत या शब्दाचा अर्थ असा आहे, त्याची व्युत्पत्ती अशी आहे की च्युत म्हणजे ढळणे। आपण पदच्युत असा शब्द वापरतो पहा, तर अच्युत म्हणजे जो कधीही आपल्या स्थानापासून ढळत नाही, जो अविनाशी आहे, ज्याला अढळ स्थान प्राप्त झालेलं आहे, असा अच्युत। म्हणून धरणी म्हणते, हे अच्युता कसा आहेस तू तर क्षीरसागर संकाश, क्षीरसागरात पहुडलेला आहेस। भगवान महाविष्णूंचं स्थान म्हणजे क्षीरसागर, दुधाचा सागर आहे। आणि महाभुज, प्रचंड महाभुजा आहेत या वराह अवताराचं। जर आपण चित्र पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की प्रचंड अशा भुजा, अति प्रचंड महाभुजा आहेत त्या वराहाला। म्हणजेच मुख त्याचं वराहाचं आणि शरीर मानवाचं असं आहे। वज्रशृंग, शृंग म्हणजे काय, शिंग, म्हणजे वराहाच्या ज्या काही दाढा आहेत, जे काही सुळे आहेत, ते अतिशय वज्राप्रमाणे कठीण आहेत, अभेद्य आहेत, म्हणून त्याला म्हटलंय वज्रशृंग। या वराह अवताराची अतिशय सुंदर कथा श्रीमद भागवत पुराणात वर्णिलेली आहे। शुक मुनी म्हणतात, अयंतु कथितः कल्पो द्वितीयस्यापि भारत वाराह इति विख्यातो यत्रासीत शूकरो हरिही। म्हणजे आता जो कल्प चालू आहे तो दुसऱ्या परार्धाच्या सुरुवातीचा आहे, म्हणजेच हा वाराह कल्प नावाने प्रसिद्ध आहे। ह्या कल्पात भगवंतांनी वराह रूप धारण केले होते। उद्धृतास्मि त्वया देव कल्पादौ सागर राम्भसः सहस्रबाहुना विष्णो धारयामि जगन्त्यहम्। आता इथे धरणीच भगवंतांच्या नावाचा उल्लेख करते आहे की वराह रूपात असलेले भगवंत कसे आहेत। त्यांनी काय केलं तर उद्धृतास्मि त्वया, तुम्ही मला उद्धृत केलं म्हणजे उचललं। कुठून उचललं तर मी रसातळाला गेले होते, त्या रसातळातून तुम्ही मला उचललं। सागर अंभस असा शब्द आहे, म्हणजे अंभस म्हणजे पाणी। सागराच्या तळाशी म्हणजेच पृथ्वीच्या तळाशी रसातळाला जे मी होते, त्या रसातळातल्या पाण्यातून तुम्ही मला उचललं। केव्हा उचललं? कल्पादौ, कल्प सुरू होण्याच्या प्रसंगी, कल्पाच्या प्रारंभी। असे वेगवेगळे मन्वंतर आहेत, त्याचप्रमाणे प्रत्येक मन्वंतरात काही कल्प असतात। ही आपली वैदिक कालगणना आहे। आत्ता चालू आहे तो श्वेत वाराह कल्प चालू आहे। तर असे अनेक कल्प झालेले आहेत याच्या आधी। त्यातल्या एका कल्पाच्या सुरुवातीला पाण्यातून मला तुम्ही वर काढलं। तुम्ही कसे होतात तेव्हा? सहस्र बाहुना विष्णू,
तुम्हाला तेव्हा सहस्र बाहू होते विष्णूला. अहो सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्ष सहस्रपाद म्हणतो ना आपण पुरुष सूक्तात. सहस्र बाहू आहेत, सहस्र मुख आहे, सहस्र नेत्र आहे, सहस्र मस्तक आहे, असा हा विष्णू आहे. जेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन दिलं तेव्हा आपण सहस्रबाहो असा शब्द वापरलेला आहे अर्जुनाने. सहस्र हातांचा तू मला दिसतोयस. तसंच इथे ही धरणी पृथ्वी म्हणते की तुम्ही सहस्र बाहूंनी मला धारण केलं. 2 सुळ्यांवर त्या वराहाने या पृथ्वीला रसातळातून वर आणलं आणि बुडण्यापासून वाचवलं. जगंती अहम म्हणून मला तुम्ही जगवलत. ह्या जगामध्ये तुम्ही मला पुन्हा एकदा स्थापित केलत. अशी स्तुती धरणी मातेने वराह भगवानांची केलेली आहे. अनेक दिव्याभरण यज्ञसूत्र विराजित अरुणारुणांबरधर दिव्यरत्नविभूषित. आता या वराह भगवानांची स्तुती धरणी माता करते. खूप पुष्कळ स्तुती करते. स्तुती करताना ती म्हणते की तुम्ही कसे आहात, कसे दिसता. अनेक दिव्याभरण, आभरण म्हणजे अलंकार, दागिने. अनेक प्रकारचे दिव्य अलंकार, दिव्य दागिने तुम्ही परिधान केलेले आहे. की ह्या दागिन्यांमुळे तुमच्या शरीराला शोभा येते का तुमच्या शरीरामुळे दागिन्यांना शोभा येते, हेच आता मला समजत नाही. इतके तेजस्वी तुम्ही आहात. यज्ञसूत्र विराजित, तुमच्या ह्या गळ्यामध्ये यज्ञसूत्र आहे. यज्ञात वापरलं जाणारं सूत्र, यज्ञोपवीत असं तुमच्या ह्या गळ्यामध्ये विराजित म्हणजे शोभून दिसते. तुमचं शरीर कसं आहे तर दिव्य रत्नविभूषित, अनेक दिव्य रत्नांनी भूषित असं तुमचं शरीर आहे. तेजस्वी कांती आहे. तुम्ही कौस्तुभमणी धारण केलेला आहे. अरुणारुणांबरधर म्हणजे काय तर अरुण हा सूर्याचा सारथी आपण म्हणतो की अरुण उगवला प्रभात झाली असं आपण ऐकतो. अरुण म्हणजे हा एकदम पहाटेचा सूर्य जो आपल्याला लाल तांबूस किंवा अशा केशरी रंगाचा दिसतो. अशा प्रकारे तुमचं मला शरीर दिसत आहे. अशा प्रकारची आभूषणं तुम्ही धारण केलेली आहेत. तर हे यज्ञवराहा, आपण माझा उद्धार करा आणि आपल्या पायी मला स्थान द्या असं धरणी माता म्हणते. उद्यत भानुप्रतीकाश पादपद्म नमो नमः बालचंद्राभदंष्ट्राग्र महाबलपराक्रम. इथे पुन्हा ही धरणी माता वराहाची स्तुती करताना म्हणते की नमो नमः, तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही कसे आहात. उद्यत भानु प्रतीकाश, नुकत्याच उगवलेल्या सूर्याप्रमाणे तुम्ही अतिशय तेजस्वी आहात. आणि कसे तुमचे पाद म्हणजे पाय हे पद्माप्रमाणे आहेत, म्हणजे कमळाप्रमाणे कोमल सुकुमार असे तुमचे चरण आहेत. नुकत्याच उगवलेल्या सूर्याच्या प्रभेप्रमाणे तुमची आभा अशी सर्वत्र पसरलेली आहे. महाबलपराक्रम, तुम्ही महाबली आहात, महापराक्रमी आहात. बरोबरच आहे ना. एवढी पृथ्वी आपल्या दातांवर, आपल्या सुळ्यांवर अशी तोलून धरायची ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे. त्याच्यासाठी अतिशय महाप्रचंड असा पराक्रम आणि महाप्रचंड असं बळ असणं आवश्यक आहे. आणि एक महत्त्वाचा शब्द आहे पहा इथे, बालचंद्राभ दंष्ट्राग्र. दंष्ट्र म्हणजे दात, अग्र म्हणजे टोक. त्या ज्या दाढा आहेत किंवा ते जे सुळे आहेत वराहाचे आपण चित्रात पाहता नेहमी,
ते कसे आहेत? बालचंद्राप्रमाणे. बालचंद्र म्हणजे चंद्रकोर. चंद्राची कोर जशी अशी छोटीशी असते त्याप्रमाणे असे तुमचे सुळे आहेत. तुमचे सुळे असे गोल नाही आहेत, तर बालचंद्र म्हणजे चंद्रकोरीच्या आकाराचे असे तुमचे सुळे, पांढरे शुभ्र रंगाचे आणि अतिशय बलवान असे तुमचे सुळे आहेत. अशा पद्धतीने ह्या धरणी मातेने वराह भगवानांची स्तुती केलेली आहे. दिव्यचंदनलिप्तांग तप्त कांचन कुंडल इंद्रनीलमणि द्योती हेमांगद विभूषिता. कसे आहात तुम्ही? तर दिव्य चंदन लिप्तांग, तुमचं जे अंग आहे ते दिव्य चंदनाने लिप्त आहे. असा सुगंध सगळीकडे पसरलेला आहे विश्वामध्ये की त्या सुगंधाला कशाचीच उपमा आपण देऊ शकत नाही. इतकं सुंदर वर्णन धरणी माता करते, पृथ्वी करते वराह भगवानांचं वर्णन. दिव्यमाल्यांबरधरं दिव्यगंधानुलेपनम असा एक श्लोक आपल्याला श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात विश्वरूप दर्शन या अध्यायामध्ये आपल्याला आढळून येतो. जेव्हा विश्वरूप दाखवलं कृष्णाने अर्जुनाला, त्यावेळी सर्वत्र ह्या पृथ्वीवर एक विशिष्ट प्रकारचा सुगंध, दिव्य असा सुगंध पसरलेला आहे अशी जाणीव अर्जुनाला झाली. म्हणून इथे असाच शब्द प्रयोग केलेला आहे की दिव्य चंदन लिप्तांग. तुमचं अंग जे आहे हे लिप्त म्हणजे काय? त्यांनी युक्त असं आहे, दिव्य चंदनाने युक्त असं तुमचं अंग आहे. तप्त कांचन कुंडल, तुमच्या कानामध्ये जे कुंडल आहेत ते कसे आहेत? तप्त कांचन म्हणजे तापलेल्या सोन्यासारखे. म्हणजे नुकतंच तापलेलं सोनं जसं झळाळतं, त्यातनं तेज बाहेर पडतं, त्या अशा तेजस्वी सोन्यापासून तयार केलेले कुंडल तुम्ही कानात धारण केले आहेत. इंद्रनीलमणी द्योती, तुमच्याजवळ मुकुटावर इंद्रनीलमणी आहे, तो ही अतिशय दुर्मिळ असा आणि त्यातनंही तेज बाहेर पडत आहे. हेमांगत विभूषित, हेम म्हणजे सुवर्ण. तुमचं संपूर्ण अंग जणू काही सोन्याचं आहे की काय असं मला भासतं आहे, असं मला वाटतं. इतके तेजस्वी तुम्ही आहात. इतकी सुंदर स्तुती ही या पृथ्वी मातेने या आदिवराहांची, वराह भगवानांची केलेली आहे. वज्रदंष्ट्राग्रनिर्भिन्न हिरण्याक्ष महाबल पुंडरीकाभिताम्राक्ष सामस्वन मनोहर. आता धरणी माता म्हणते की अतिशय महाप्रचंड असा हिरण्याक्ष नावाचा एक दैत्य होता. हो, हा जो दैत्य होता हिरण्याक्ष रे हिरण्यकश्यपू, आपल्याला माहिती ही कथा. हिरण्याक्षाचा वध या वराहरूपी भगवानांनी केला. तर हा जो हिरण्याक्ष अतिशय महाबळी, तर तुम्ही त्याला काय केलं? तुमच्या दाढांनी त्याला नेस्तनाबूत केलं. वज्र द्रंष्ट्राग्निभिन्न, तुमचे जे दात आहेत, तुमचे जे सुळे आहेत किंवा होते ते कसे होते? वज्राप्रमाणे कठीण. त्या सुळ्यांनी तुम्ही त्या हिरण्याक्षाला नामोहरम केलं आणि गदायुद्ध खेळून त्याला तुम्ही मोक्ष दिलात. मोक्ष दिलेला हिरण्याक्षाला. कारण जय विजयांच्या कथेप्रमाणे 3 वेळा पृथ्वीवर असुर योनीत जन्म झाल्यानंतर ते भगवंताचे पार्षद पुन्हा एकदा वैकुंठ लोकात निवास करणारे होते. त्याच्यामुळे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू हा त्यांचा एक जन्म, नंतर रावण आणि कुंभकर्ण हा एक जन्म, आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र हा त्यांचा अजून एक जन्म, जय आणि विजय या द्वारपालांचा. अशा पद्धतीचे 3 जन्म घेऊन ते पुन्हा एकदा भगवंताच्या चरणी रुजू झाले. तर असा जो अतिशय महाबलाढ्य पराक्रमी हिरण्याक्ष, त्याला तुम्ही यमसदनी धाडलेत, त्याला तुम्ही मोक्ष दिलात. तुमचे डोळे कसे होते? तर पुंडरीकाभी ताम्र,
पुंडरीक म्हणजे कमळ जसं लाल असतं त्याप्रमाणे त्या वराह भगवानाचे डोळे अतिशय लाल होते. असं सुंदर वर्णन श्रीमद भागवत ग्रंथात केलेलं आहे. अतिशय लालपुंद असे डोळे त्या वराहाचे होते. आणि साम स्वन मनोहर. आणि साम स्वन याचा अर्थ ध्वनी. माणूस आपल्या तोंडातून मुखातून जे विविध प्रकारचे आवाज काढतो त्यातल्या त्या आवाजांना ध्वनी म्हणजेच स्वन असं म्हणतात. आणि तो स्वन म्हणजे ध्वनी कसा होता तर अतिशय मनोहर होता. त्यांच्या मुखातून वराहाच्या मुखातून आलेला जो ध्वनी होता तो अतिशय मनोहर आणि साम होता. म्हणजे सामवेदाप्रमाणेच अतिशय पवित्र असा स्वर असा ध्वनी या वराह भगवानांच्या मुखातून उमटत होता. श्रुती सीमंत भूषात्मन सर्वात्मन चारु विक्रम चतुरानन शंभुभ्याम वंदितायत लोचन. इथे पुन्हा एकदा वराह भगवानांचं वर्णन केलेलं आहे. धरणी माता म्हणते की तुम्ही कसे आहात? सर्वात्मन म्हणजे सर्वांचा आत्मा आहात, सर्वव्यापी आहात. चारु विक्रम उत्तम प्रकारचा विक्रम तुम्ही केलेला आहे, तुम्ही करता आहात. श्रुती सीमंत भूषात्मन म्हणजे श्रुती स्मृती पुराण यांनी तुम्ही वर्णिलेले आहात. नेती नेती वेदसुद्धा नेती नेती म्हणतात. आम्ही जे वर्णन केलेलं आहे तो हा भगवंत नाही असं वेदांना सुद्धा कळत नाही की हा कोण. श्रुतींनाही कळत नाही हा कोण. आणि तुम्हाला कोण कोण वंदन करताय तर चतुरानन शंभुभ्याम. चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव, त्याला 4 मुख असतात. आणि शंभू म्हणजे साक्षात महादेव. ब्रह्मदेव आणि महादेव यांनी सुद्धा तुम्हाला वंदन केलेलं आहे. ते इतके तुम्ही मोठे आहात. आयतलोचन असा संधी आहे. वंदितायत लोचन. वंदित आयत लोचन. आयत म्हणजे काय तर आयत याचा अर्थ आहे कमळ. लोचन म्हणजे डोळे. हे कमल नयना, हे राजीव नयना, हे राजीव लोचना. तुम्हाला चतुरानन म्हणजे ब्रह्मदेव आणि महादेव यांनी वंदन केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की शिवलीलामृतात फार सुंदर कथा आहे. एकदा भगवान महाविष्णू असा संकल्प करतात की काशी विश्वेश्वराला मी 1000 फुलं वाहीन. त्याप्रमाणे 1000 फुलं मोजून एका परडीत ठेवतात. महाविष्णू सुरू करतात पूजेला. शिवसहस्र नामावली म्हणतात. एक एक नाव घेतात, एक एक फुल वाहतात. डोळे मिटून अशी पूजा चाललेली असते. 999 फुलं वाहून होतात. आणि शेवटचं म्हणजे 1000वं फुल वाहण्यासाठी जेव्हा भगवंत परडीत हात ठेवतात तेव्हा ते 1000वं फूल तिथून अदृश्य झालेलं त्यांना दिसतं. महाविष्णू त्या सर्व फुलाचा सगळीकडे शोध घेतात कमळाचा, परंतु ते कमळ काही त्यांना सापडत नाही. म्हणून ते अतिशय भक्तिभावाने विचार करतात की आता माझा संकल्प कसा पूर्ण होणार 1000 कमलपुष्प वाहण्याचा. तर मी आता माझे डोळे काढतो आणि ते डोळेच 1000वं कमलपुष्प म्हणून शिवचरणी वाहतो. असं म्हणून साक्षात महाविष्णू आपले डोळे काढतात आणि ते भगवंताच्या चरणी शिवशंभूच्या चरणी वाहणार. इतक्यात त्या पिंडीतून साक्षात शिवशंकर प्रकट होतात. भगवंतांना आलिंगन देतात आणि म्हणतात की हे महाविष्णू, तुमची पूजा माझ्यापर्यंत पोचलेली आहे. तर आजपासून सर्व जग तुम्हाला कमलनेत्र राजीव लोचन ह्या नावाने ओळखेल. असं नामाभिधान तुम्हाला आता प्राप्त होईल. कारण कमळ समजून म्हणजेच कमळाच्या जागी त्यांनी महाविष्णूंनी आपले डोळे अर्पण केले अशी कथा आहे. म्हणून आपण म्हणतो भगवंताला की राजीव लोचन कमल नेत्र. इथे शब्द आहे आयत लोचन. सर्वविद्यामयाकार शब्दातीत नमो नमः. आनंद विग्रहानंत काल काल नमो नमः.
इति श्रीस्कंदपुराणे वेंकटाचलमाहात्म्ये भूदेवीकृत श्री आदिवराहस्तोत्रम संपूर्णम. तर इथे शेवटी ह्या भगवंताला, वराह भगवंताला धरणीने अनेक वेळा नमस्कार केला. ती धरणी माता म्हणते की तू शब्दातीत आहेस. ही सगळी स्तुती करून झाल्यावर म्हणते की तरीही मी जरी स्तुती केली असली तरी तू ह्या स्तुतीच्याही पलीकडे आहेस. शब्दातीत, अतीत म्हणजे पलीकडे, शब्दांच्या पलीकडले, तसं तू शब्दाच्याही पलीकडे आहेस. आणि सर्व विद्यामया काला, तू सर्व विद्यांचा अधिपती आहे. सर्व विद्या तुझ्याच ठाई एकवटलेल्या आहे. आनंद विग्रह आहेस. आनंद विग्रह म्हणजे आनंदाची मूर्ती. सत चित आनंद, अतिशय सत्य, सतत मिळणारा आणि अतिशय दुर्मिळ असा तू सच्चिदानंद आहेस. तू अनंत आहेस. तुझा अंत कधीच लागणार नाही असा तू अंतपार ज्याचा, वेदांनाही नाही कळला अंतपार ज्याचा, असा तू अनादी आहेस. तू अनंत आहेस. तू काळाचाही काळ आहेस. काळावर सुद्धा तू विजय मिळवलेला असा कालजयी आहेस. तर अशा हे वराह भगवाना, अशा हे वराह भगवंता, तुला पुन्हा 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 मी नमस्कार करते. अशा प्रकारे स्कंद पुराणातील व्यंकटाचल महात्म्यातील भूदेवीकृत म्हणजे भूदेवीने रचलेले श्री आदिवराह स्तोत्र संपूर्ण झाले. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी या आदिवराह स्तोत्राचा अर्थ करण्याचा, उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नात जर कुठे माझं चुकलं असेल तर आपण सर्व ज्येष्ठांनी मला क्षमा करावी. हा अर्थ करताना जे जे काही आपल्याला चांगलं वाटलं ते सर्व माझ्या श्री सद्गुरूंचं, आणि ज्या ज्या काही त्रुटी तुम्हाला निदर्शनास आल्या असतील तर त्या सर्व माझ्या आहेत आणि अशी माझी धारणा आहे. त्यामुळे आज मी ह्या आदिवराह स्तोत्रातील श्लोकांच्या मालिकेला पूर्णविराम देतो. भगवंतांची कृपा, महाविष्णूंची कृपा सदैव सर्वांवर राहू दे अशी त्यांना प्रार्थना करतो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु.